मित्रांनो नमस्कार, कशा आहात? खूप दिवसानंतर चल दिनविशेष मालेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आणि आज आहे 13 जुलै 2026. आज 13 जुलैचा दिनविशेष आपण बघणार आहोत. तर दिनविशेषमध्ये आपण काय करत असतो, 10 महत्त्वपूर्ण राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी, भूतकाळामध्ये या दिवशी काय झालं होतं याच्याबद्दल आपण चर्चा करत असतो आणि ते दिनविशेषमध्ये आपण घेत असतो. तर बघा आजच्या ठळक घडामोडी. तर पावनखिंड बघा, येथे बाजीप्रभू देशपांडे यांना वीरमरण आले होते. तर आपणास माहिती आहे, इतिहास आपण शिकलो, छत्रपतींच्या इतिहासामध्ये बाजीप्रभू यांचं नाव खूप मोठं आहे. तर बघा पावनखिंडच्या लढाई बघा, घोडखिंड होती ती, आणि घोडखिंडच्या लढाईमध्ये बाजीप्रभू यांनी खिंड लढवली आणि शत्रूंना थांबवलं. आणि शत्रूंना थांबवल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांना गडावर पोहोचायला मदत केली. पण या लढाईमध्ये बाजीप्रभू यांना वीरमरण आलं. तर हा त्यांचा वीरमरणाचा दिवस म्हणजे आजचा दिवस म्हणजे 13 जुलै 1660 रोजी घोडखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे यांना लढता लढता वीरमरण आलं होतं. म्हणून त्या घोडखिंडीला पावनखिंड असं म्हणलं. तर हे आपल्याला माहिती आहे, इतिहासामध्ये आपण हे इतिहासाच्या पुस्तकामध्ये शिकलो. ओके, तर ही आजची घटना आहे 13 जुलै 1660 रोजी. त्याच्यानंतर सक्तीच्या सैन्य भरतीच्या विरोधात न्यूयॉर्क शहरात दंगा झाला होता. तर बळजबरी काय करायचे, लोकांना पकडायचे आणि सैन्य भरती करायचे. तर याच्या विरोधामध्ये 1863 ला अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात काय झालं, दंगा झाला. ओके, आजच्या दिवशी. त्याच्यानंतर आजच्याच दिवशी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये स्त्रियांना भाग घेण्याची परवानगी मिळाली. तर स्त्रियांना भाग घेण्याची परवानगी ऑलिम्पिकमध्ये कधी मिळाली, 13 जुलै 1908 रोजी भेटले. ओके, त्याच्यानंतर आजच्या दिवशी बघा, एक मोठे क्रांतिकारक आहे जतींद्रनाथ दास. तर लाहोरच्या तुरुंगामध्ये 1929 ला त्यांनी आमरण उपोषण केलं. कोणी? जतींद्रनाथ दास यांनी इंग्रजांच्या विरोधात. ओके, लाहोरच्या तुरुंगात. त्यावेळेस भारत पाकिस्तान एक होतं, लाहोर भारताचा भाग होता. आणि जतींद्रनाथ दास यांनी लाहोरच्या तुरुंगामध्ये आमरण उपोषण केलं आणि या उपोषणामध्ये त्यांना वीरमरण आलं होतं. तर त्यांचा बलिदान दिवस आहे आज. ओके, कुणाचा? जतींद्रनाथ दास यांचा. ओके, तर ही इतिहासामधली महत्त्वपूर्ण घटना आहे. त्याच्यानंतर रोहित्रावर वीज पडून न्यूयॉर्क शहरातील पुरवठा खंडित झाला. आता रोहित्र म्हणजे काय? ट्रान्सफॉर्मर. डीपीवर वीज पडली, खूप मोठ्या ट्रान्सफॉर्मरवर वीज पडली ना, अख्खं न्यूयॉर्क शहर 1977 ला 24 तास बंद पडलं. ओके, तर हा खूप मोठा ब्लॅकआउट झालेला होता न्यूयॉर्क शहरावर. ही एक महत्त्वाची घटना आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरसाठी. त्याच्यानंतर श्रीलंकेत वांशिक हत्याकांड. तर 3000 तामिळी लोकांची हत्या करण्यात आली आणि 4 लाख लोक तिथून पलायन करून भारतामध्ये आले, भारतात निर्वासित आहे. ही घटना कधीची आहे? 1983 ज्यावेळेस भारत वर्ल्ड कप जिंकला होता. ओके, तर तमिळी बघा, भारतामध्ये श्रीलंकेमध्ये दोन वंशाचे लोक राहायचे, तमिळी वंशाचे आणि तिथले सिंहली वंशाचे. तर याच्यामध्ये वाद होता. तर त्या सिंहली वंशाच्या लोकांनी तमिळी वंशाच्या लोकांची हत्या केली. तर प्रचंड मोठे हत्याकांड झालं. 3000 लोक कापून काढले, मारून टाकले. आणि त्यावेळेस ते 4 लाख लोक भारतात पळून आले, तामिळनाडू येथे या ठिकाणी पळून आले आणि तो एक वाद पेटला. तर तमिळी लोकांचा जो सेनाप्रमुख होता, ओके, प्रभाकरन म्हणून, त्याची नंतर त्यांनी लिट्टे नावाची एक संस्था उभा केली होती, एक संघटन तयार करून तिथल्या श्रीलंकेला कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. ओके, आणि या गोष्टीमधून राजीव गांधी यांची हत्या सुद्धा झालेली आहे. तर याला ह्या गोष्टी कारणीभूत. असू द्या, श्रीलंकेत वांशिक हत्याकांड झाला होता आजच्या दिवशी. 3000 लोकांना त्या हत्याकांडामध्ये
त्यांचा खून झाला होता, त्यांची हत्या झाली होती आणि 4 लाख लोक निर्वासित झाले होते, वेगवेगळ्या देशामध्ये पळून गेले. मॅक्सिमम लोक तामिळनाडूमध्ये स्थिर झाले. त्याच्यानंतर मुंबई येथे बॉम्बस्फोट झाला. तर मुंबईच्या स्फोटामध्ये 16 जणांचा मृत्यू झाला आणि 130 लोक ठार झाली. तर ही घटना कधीची आहे? 2011 या साली झाली. अतिशय गंभीर घटना होती ही. हा बॉम्बस्फोट भयानक होता. भारताच्या मुंबईसारख्या महत्त्वपूर्ण शहरावर किंवा महत्त्वाच्या ठिकाणी या बॉम्बस्फोटामुळे खूप मोठं नुकसान झालेलं. त्याच्यानंतर साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या इंदिरा संत या ज्या लेखिका आहेत, तर या इंदिरा संत यांचं निधन झालं होतं 2000 साली. तर त्यांचा जन्म कधी झालेला आहे? तर 4 जानेवारी 1914 रोजी त्यांचा जन्म झाला. तर साहित्य अकादमीचा पुरस्कार विजेत्या असलेल्या अतिशय उच्च कोटीच्या लेखिका इंदिरा संत यांचे निधन झाले होते आजच्या दिवशी. त्याच्यानंतर हिंदी आणि मराठी अभिनेते निळू फुले माहीत असेल तुम्हाला. पिंजरा या नावाच्या चित्रपटामधून निळू फुले यांनी आपलं एकदम उत्कृष्ट अभिनेत्याचं योगदान दिलेलं आहे, लक्षात घ्या. निळू फुले, ओके. तर यांचं निधन झालं होतं 2009 साली आणि खूप मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतल्या लोकांनी हळहळ व्यक्त केली होती. तर यांचा जन्म झाला होता 4 एप्रिल 1930 रोजी. तर एवढा उच्च कोटीचा मराठी कलाकार आता होणे नाही. तर हे निळू फुले यांचं निधन झालं होतं आजच्या दिवशी. आणि शास्त्रीय संगीत गायिका केसरबाई केरकर. तर केसरबाई केरकर यांचा जन्म झाला होता 1892 ला. कधी? आजच्या दिवशी, म्हणजे 13 जुलै 1892 ला यांचा जन्म झाला आणि 16 सप्टेंबर 1977 ला या महान हस्तीचा मृत्यू झाला. तर ही आहे आजच्या 13 जुलैच्या दिनविशेष मालिकेमधल्या काही ठळक घडामोडी, ओके. तर यातली सर्वात महत्त्वाची घटना आहे की बाजीप्रभू देशपांडे यांनी वीरमरण पत्करून छत्रपती शिवाजी महाराजांना जीवदान देण्याचंच काम केलं. जीवदान म्हणजे त्यांनी ती खिंड जर लढवली नसती तर छत्रपती शिवाजी महाराज पाठीमागून आणि पुढून अशा दोन्ही सैन्याच्या तावडीत सापडले असते आणि मग अवघड झालं असतं. तर अशा पद्धतीच्या ह्या महत्त्वपूर्ण घडामोडी आहेत. याच पद्धतीच्या घडामोडीसाठी आपल्या चॅनलला म्हणजे @बेलूर सर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. रोज तुम्हाला ठळक घडामोडी मिळतील, ओके. मध्यंतरी काही दिवस आपण देऊ शकलो नाही, परंतु ते दिनविशेष सुद्धा आपण भरून काढू आणि रोजच्या दिनविशेषसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.